नमस्कार. भक्त हो, तुम्ही आणि तुमचे घर व परिवार स्वस्थ, सुरक्षित, सुखी आणि समृद्ध राहा, याच प्रार्थनेसोबत आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो. भक्त हो, आज मी तुम्हाला एका अशा उपायाविषयी सांगण्यात जात आहे ज्याला प्रत्येक घराच्या हर एक व्यक्तीला करणे आवश्यक आहे आणि केलेच पाहिजे. तर असा तो कोणता उपाय आहे? तत्पूर्वी मी आपणास हे समजू इच्छितो की भक्त हो, आजकाल प्रत्येकाच्या मनात एक असा भ्रम घुसलेला आहे की माझ्या घरामध्ये कोणता वास्तुदोष तर अस्तित्वात नाही ना, किंवा मग माझ्या घरात ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या कोणत्या वास्तुदोषाच्या कारणांमुळे तर येत नाहीत ना. कधी माझी बायको वारंवार आजारी पडते तर हे कोणत्या वास्तुदोषाचे कारण तर नाही ना. तर कधी कधी तुम्हाला असेही मनात भेडसावत राहते की माझा नवरा एवढा मेहनत करूनही कमी कमवितो, नोकरी बरोबर मिळत नाही, किंवा कोणतेच काम बरोबर होतच नाही. तर हे सर्व काय कोणत्या वास्तुदोषाच्या कारणांमुळे तर होत नाही ना. आणि तसेच आम्हाला मूल होत नाहीये व मूल होण्याचे हजारो उपाय करूनही आम्ही पुत्रहीन आहोत. तर कुठे काय हे सर्व कोणत्या वास्तुदोषाच्या कारणामुळे तर घडत नाही ना. तर भक्त हो, यात मोठे लोक असोत वा श्रीमंत व गरीब असो, अशा शंकाची पाल सर्वांच्या मनात चुकचुकतेच. याचे कारण म्हणून वास्तुदोष नावाचा शब्द तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात घर करून आजही बसलेला आहे. आणि याच वास्तुदोषाच्या निवारणासाठी मोठमोठे पैसेवाले आपल्या घराच्या वास्तूची तोडफोड करून, अल्टरेशन करून दुरुस्ती करतात. घरातील खोल्यांची दिशा बदलतात, आतील फर्निचरला बदलत राहतात आणि अशी बरीचशी कामे करत राहतात. आणि मग बोलू लागतात की आम्ही तर वास्तुदोष ठीक केला, घरासाठी एवढा सारा खर्च केला आणि आता आमचे घर व वास्तुदोष सर्व काही मस्त झाले आहे. आणि अशा लोकांना पाहून जे मध्यम वर्गाचे गरीब लोक आहेत, जे की हे सर्व काही करू शकत नसतात, ते खूपच दुःखी होऊन जातात की आम्ही आमच्या घराच्या वास्तुदोषाला कसे सुधारावे. आमच्या घरात हे वास्तुदोष आहे, पण आम्ही या वास्तुदोषाला कसे दूर करावे. आमच्यापाशी एवढे पैसे तर नाही आहे. आमच्या घराची दिशा कशी आहे, आमच्या घराचा कोणता कोण कोणत्या बाजूस आहे, आमच्या झोपण्या उठण्याच्या फर्निचरच्या दिशा चुकीच्या आहे, पण आता आम्ही खर्च करू शकत नाही आहोत. तर भक्त हो, याचसाठी आज मी आपणास एक असा उपाय सांगण्यात जात आहे. आणि या उपायात जर तुम्ही श्रद्धाभावाने करता, तर विना कोणती तोडफोड करता, कोणता खर्चपाणी करता आणि ना कोणती अदलाबदल किंवा कोणते लेनदेन करता, फक्त हा एकदा उपाय केल्याने तुम्हाला पुढील एका वर्षापर्यंत लक्ष्मीच्या कृपेसोबतच परिपूर्ण वास्तुदोषाची कृपाही प्राप्त होत राहील. आणि मग बरोबर एका वर्षानंतर पुन्हा एकदा हा एक छोटासा उपाय करता, तर संपूर्ण वर्षभर तुमच्या वास्तूची कृपा तुम्हाला मिळेल. आणि ही अशी कृपा मिळेल की वर्षभरात तुमच्या सर्व अधुऱ्या आशा पूर्ण होतील आणि तुमच्या मनोवांछित इच्छा सिद्ध होऊन जातील. कारण की आजकाल वास्तुदोषाच्या नावाखाली तोडफोड जास्तच होऊ लागली आहे. वास्तूच्या नावाखाली खर्चही खूप होत आहे. तसेच वास्तुदोष निवारण्याच्या नावाखाली खूप सारी लोक वेगवेगळी कारणे, गोष्टी सांगू लागले आहेत. आणि हे सर्व पाहून व ऐकून सर्वसामान्य व्यक्ती भ्रमित राहतो की मी हे जे काही केलंय ते सर्व काही योग्य आहे की नाही. तर भक्त हो, वास्तुपुरुष निश्चित रूपाने कोणत्याही कारणामुळे कुठे चुकीच्या पद्धतीने बनविलेले घर जरी असले तरी काही विशेष विधींना केल्याने प्रसन्न होऊन जातात. आणि ते प्रसन्न झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणता कितीही मोठा दोष असेल तर तो दोष त्या घरातील लोकांना कोणत्याही प्रकारचा कोणताच त्रास देत नाही. तसेच काही घरांमध्ये वास्तुदोषाच्या कारणांमुळे भूतबाधा, प्रेतबाधा पाहण्यात येतात. विविध प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी, समस्या घरांमध्ये होत असल्याचे पाहण्यात येतात.
तुमचे पूर्ण घर वास्तुदोषाच्या कारणांमुळे भांडणे, क्लेश, कलह, अडचणी, मानसिक चिंता, आजारपण, उदारी, कर्ज, दुःख, संकट या सर्व गोष्टी जेव्हा पण खूपच येऊ लागतात तेव्हा व्यक्ती गृहदोषही समजून जातो. घराच्या पूजापाठ मधील कोणती चूक झाल्याचे मानून चालतो. खास करून हे सर्व काही ठीक केल्यानंतरही काय कुठे अजून वास्तुदोष तर नाहीये ना असे समजून थकून व हैराण होऊन जातो. पण बघतो हो, आता चिंता करू नका. आज मी आपणास जो उपाय सांगत आहे याला कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी करू शकता आणि पौर्णिमेच्या दिवशी करता तर 12 महिन्यानंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला पुन्हा करू शकता. बघतो हो, खूपच छोटासा उपाय आहे, पण हा केल्या मात्रने हर एकाच्या घराचे वास्तुदोष संपून जातील. कारण की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही हे कोणालाच 100% खात्रीने माहीत पडत नसते. कारण प्रत्येक व्यक्ती वास्तुदोषाचा विद्वान असत नाही की माझ्या घरात कोणती कमी आहे हे जाणू शकेल. यासाठी तुम्हाला हे विधान करण्यास काही कोणते नुकसान नाहीये. मग जरी भलेही तुमच्या घरात वास्तुदोष आहे याची माहिती तुम्हाला असो किंवा तुमच्या घरामध्ये दोष आहे की नाही याविषयी माहिती तुम्हाला असो किंवा नसो, या उपायाला केल्याने तुमचा फायदाच आहे. ज्याला असे वाटत असेल की माझ्या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही, तर अशी लोकही या उपायाला अगदी आरामात प्रसन्नतेने करू शकतात. कारण की या उपायाला केल्या मात्रने लक्ष्मी प्रसन्न होते. या उपायाला केल्याने विघ्न, संकट, बाधा, दोष तुरंत व लागलीच टळून जातात आणि अगदी रामबाण काम करणारा हा उपाय निश्चित रूपाने तुमच्या जीवनामध्ये सफलता, शांती, सुख, समृद्धी भरभरून घेऊन येतो. तर हा काय उपाय आहे दादा? तुम्ही जरा लवकर सांगा ना. तुम्ही एवढे लांबच लांब बोलता असे आता तुम्हाला मनामध्ये वाटत असेल, हो ना? पण बघतो हो, एक सांगू इच्छितो, कोणताही उपाय सांगण्याआधी तो सांगण्यामागील नेमकं कारण काय, त्याची गरज का आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपणास अगदी सविस्तर व बारकाईने समजून तुमच्या ध्यानात यावी, हाच या मागचा माझा हेतू असतो. आता अगदी ध्यान देऊन बारकाईने समजून घ्या. तर यात आता बघतो हो, तुम्हाला सुरुवातीस तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात उभे राहून तुमच्या दरवाजाची लांबी व उंची मापून घ्यायची आहे. ती समजा 7 फूट उंच व 4 फूट रुंद असेल तर दरवाजाच्या एका बाजूचेच माप काढून तुम्ही जर हे मापलात तर 11 फूट होईल. हे भक्त हो, मी फक्त उदाहरण सांगत आहे. तुम्ही तुमच्या दरवाजाप्रमाणे माप काढा. आणि आता पुढे कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी दुर्वा म्हणजे आपण गणपतीला वाहतो ती दुर्वा आणि पानाचा विडा खाण्यासाठी वापरण्यात येणारी पाने तुम्हाला आणायची आहे. आता तुम्ही म्हणाल, दादा ही आता किती प्रमाणात आणायची? तर तुम्हाला 11 फूट लांब या दुर्वा व पानांची वेगवेगळी माळ म्हणजे जसा आपण हार बनवतो तशी माळ बनवायची आहे. तर ती कशा प्रकारे बनवायची हे अगदी व्यवस्थित समजून घ्या. यात तुम्हाला सर्वप्रथम एक तुमच्या दरवाजाच्या मापाप्रमाणे 11 फूट माप असेल तर 11 फूट लांबीचा लाल रंगाचा व पिवळ्या रंगाचा प्रत्येकी एक एक धागा घ्यायचा आहे. त्यातील सर्वप्रथम लाल रंगाचा धागा घेऊन प्रत्येक 4 ते 5 दुर्वाची जोडी घेऊन त्यात धाग्यात 2 बोटांच्या समांतर अंतरावर म्हणजेच 2 इंच अंतर त्या दुर्वांच्या जोडीला बांधत जाऊन 11 फूट लांब माळ घरच्या घरी तयार करायची आहे. आणि समजा तुम्हाला कोणत्या मंदिराच्या ठिकाणी दुकानात विकत मिळत असेल तर तुम्ही 11 फूट लांब माळ विकत घेऊ शकलात तरी चालेल. ध्यानात ठेवा, कमी होता कामा नये, जास्त झाल्यास कापू शकता. ही 11 फूट दुर्वांची माळ तयार झाल्यानंतर अगदी अशाच प्रकारे सेम तुम्हाला आता पिवळ्या रंगाचा धागा घेऊन 2-2 बोटांच्या अंतरावर म्हणजेच 2 इंच जागा सोडत एक एक पान घेऊन
त्याला आडवे किंवा उभे गुंडाळून ते पान त्या धाग्यास बांधत त्याचीही 11 फूट लांब माळ तयार करा. आता या दोन्ही माळा घेऊन पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो सकाळच्या 12 वाजण्याच्या आत कोणत्याही वेळेत तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या चौकटीत जिथे आपण तोरण वगैरे लावतो अगदी तशाच या माळा आता मोठ्या असल्याने तिथल्या तिथेच चौकडीला 3-4 वेळा गुंडाळत तिथे तोरणाप्रमाणे ह्या लाल रंगाच्या धाग्याची दुर्वांची माळ व पिवळ्या रंगाच्या धाग्याची खायच्या पानांची माळ दरवाजाच्या वरच्या चौकटीला बाहेरच्या बाजूने लटकवा. बस पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हे करून घ्या आणि पूर्ण दिवस त्या दोन्ही माळा दरवाजातच राहू द्या आणि रात्रही जाऊ द्या. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताजे तवाने 6 लिटर साधे पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यास कोणत्या शुद्ध कळशीत किंवा हंड्यात घ्यायचे आहे, मग तो कोणत्याही धातूचा असो. आता त्या माळांना दोन्ही उतरवून घ्यायचे आहे. उतरवल्यानंतर त्या पाण्याच्या भांड्यात किंवा कळशीत कमीत कमी 3 ते 4 तास बुडवून ठेवायचे आहे. आता सूर्यास्त होण्यापूर्वी या पाण्याला घेऊन तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे की आमच्या घराच्या सर्व आराध्य देवता प्रसन्न होवोत, आमची कुळदेवता इष्टदेवता प्रसन्न होवोत. या घराचा वास्तुदोष जो काही असेल, जिथेही असेल, कोणत्या दिशेला असेल, ज्या जागेत असेल, ते सर्व दोष निवृत्त होऊन संपून जावो आणि हे घर पूर्ण रूपाने निर्दोष व्हावे. अशी 3 वेळा प्रार्थना करून या पाण्याला लॅट्रिन बाथरूम वगळून तुमच्या घरातील प्रत्येक खोलीत, दिशेस, कोणाकोणात व भिंतीवर शिंपडायचे आहे. तसेच घराच्या बाहेरून घराच्या पडवीत, अंगणात व 4ही बाजूस शिंपडायचे आहे. घराच्या बाहेरून 4ही भिंतीवरही शिंपडून घ्यायचे आहे आणि हे पाणी पूर्ण संपवून टाकायचे आहे. पाणी शिल्लक ठेवू नये. शिंपडल्यानंतर शिल्लक राहिल्यास घराच्या बाहेरील कोणत्याही दिशेच्या भिंतीवर ओतून पसरवून द्यावे. आता कळशीतील पाणी संपल्यानंतर त्यात राहिलेल्या दुर्वा व पानांच्या माळा यांना एकत्रित करून शुद्ध सफेद 1 मीटर कापड घेऊन त्यात ठेवून पोटली बांधून घ्यावी. ही पोटली लाल किंवा पिवळ्या दोऱ्याने किंवा धाग्याने बांधावी. नंतर या पोटलीला कोणत्याही वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात सोडून द्यायचे आहे. फक्त हो, यास कोणत्याही घराच्या विहिरीत वगैरे सोडू नका. वाहत्या नदीत, नाला, तलाव, ओढा, समुद्राचे पाणी वगैरे मध्ये सोडावे व तेथून मागे वळून न पाहता निघून यायचे आहे. घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून चूळ भरून घ्यायची आहे. भक्तो, असा उपाय करताच तुरंत तुमच्या घरात तुमच्या इष्टदेवतेच्या कृपेने जे तुमच्या घरात व बाहेर पाणी शिंपडले गेले, त्या शिंपडलेल्या पाण्याने त्या घराचा सर्व प्रकारचा दोष, मग तो कोणता वास्तुदोष असो अथवा कोणत्या अन्य बाधा असो, त्या सर्व तुम्ही पाण्यात सोडलेल्या त्या वस्तूसोबत तुमच्या घरातून निश्चितपणे कायमच्या त्या वाहत्या पाण्यासोबत निघून जातात आणि पुढील 1 ते 90 दिवसांच्या आत कोणताही दरिद्र व्यक्ती असो, कितीही गरीब असो, त्याच्या घरात लक्ष्मी स्मित हास्य घेऊन येत त्या घरात वावरू लागते, नांदू लागते. निश्चित रूपाने वास्तुदोषापासून मुक्तता मिळेल. सर्व प्रकारच्या बाधा पळून जातील आणि ते घर व त्या घरातील व्यक्ती सर्व प्रकारचा सुखी व स्वामी बनून आनंदी जीवनात मंगल मिळवून सर्वोत्तम शास्त्रोक्त उपाय जी दुर्वा आहेत ती विघ्नहरण बनून आणि पानाची माळ लक्ष्मीची कृपा बनून तुमच्या जीवनात त्यांची कृपा व रंग निश्चितच दाखवते. तर भक्त हो, आशा करतो की तुम्हाला ही माहिती निश्चितच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तुमची एक समर्थ. जय जय श्री स्वामी.